आज आपण इयत्ता 10वी गणित भाग 1 मधील संकीर्ण प्रश्नसंग्रह 1 मधील चौथ्या प्रश्नापासून पुढचे प्रश्न सोडवणार आहोत। या आधीचे प्रश्न आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये सोडवलेले आहेत। चौथा प्रश्न आहे, पुढील निश्चयकांच्या किमती काढा। त्यातला पहिला निश्चयक आपल्याला दिला आहे। आता या निश्चयकाची किंमत कशी काढायची? आधी हा गुणाकार करायचा, त्याच्यातून हा गुणाकार वजा करायचा। आता हा गुणाकार म्हणजेच 4 गुणिले 7, 4 गुणिले 7 मांडले, त्याच्यातून वजा केला 3 गुणिले 2, 3 गुणिले 2, 7 चोक 28 आणि 3 दुणे 6, 6 हे वजा 6 येतील कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून वजा 6। मग 28 मधून 6 गेले, खाली राहिले 22। या निश्चयकाची किंमत आली 22। दुसरा निश्चयक आपल्याला दिला, याची किंमत कशी काढायची? पहिल्यांदा हा गुणाकार मांडायचा 5 गुणिले 1, नंतर त्याच्यातून हा गुणाकार वजा करायचा, वजा 2 गुणिले वजा 3, 5 एक 5, वजा 2 गुणिले वजा 3 अधिक 6, वजा गुणिले वजा अधिक, पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून हे वजा 6। मग या दोघांना भिन्न चिन्ह आहे, इथे होईल वजाबाकी, 6 तून 5 गेले 1, उत्तराला मोठ्या पदाचं म्हणजे 6चं चिन्ह वजा 1। तिसरा निश्चयक आहे। आता तिसऱ्या निश्चयकाची किंमत 3 गुणिले 4 वजा हा गुणाकार वजा 1 गुणिले 1, 3 चोक 12। आता हा वजा 1 गुणिले 1 वजा 1 येईल, पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणजे वजा वजा अधिक, म्हणजे हा येईल अधिक 1 आणि 12 अधिक 1 13। पुढील एक सामायिक समीकरणे क्रेमरच्या पद्धतीने सोडवा। पहिलं समीकरण दिलंय 6x वजा 3y बरोबर वजा 10, 3x अधिक 5y वजा 8 बरोबर 0। आता पहा, पहिलं समीकरण आपण लिहून घेतलं। दुसऱ्या समीकरणामध्ये स्थिरांक बरोबर चिन्हाच्या इकडे होता, तो बरोबर चिन्हाच्या इकडे घेतला, वजा 8 होते, बरोबर चिन्हाच्या इकडे आल्यावर झाले अधिक 8। पहिलं आणि दुसरं समीकरण आपल्याला मिळालं। आता आपल्याला काढायची आहे डी ची किंमत। डी ची किंमत काढताना आपण आधी काय लिहितो? x चे सहगुणक नंतर y चे सहगुणक। x चे सहगुणक 6 3, 6 3, y चे सहगुणक वजा 3 अधिक 5 चिन्हांसह लिहायचे। आता या निश्चयकाची किंमत कशी काढायची? हा गुणाकार करायचा 6 गुणिले 5, त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार वजा 3 गुणिले 3, 6 पंचे 30, 3 त्रिक 9। आता 3 त्रिक 9 वजा येतील कारण एकाला वजा चिन्ह आहे, वजा गुणिले अधिक वजा। आता वजा 9 कंसाच्या बाहेर येताना अधिक 9 होतील कारण कंसाबाहेर वजाचं चिन्ह आहे, कंसाबाहेर वजाचं चिन्ह आहे म्हणजे आतील पदाचं चिन्ह बदलणार, म्हणजे 30 अधिक 9, 30 अधिक 9 39। डी ची किंमत आली 39। आता आपल्याला काढायचं आहे dx। dx कसा काढतो? हे आपण जे आधी x चे सहगुणक आणि y चे सहगुणक लिहिले, आता इथं dx ची किंमत आहे म्हणून x चे सहगुणक इथून गायब करायचे, y चे आहे तसे ठेवायचे। आता x च्या सहगुणकाच्या ऐवजी आपण काय घेतलं? स्थिरांक घ्यायचे। स्थिरांक हा पहिला वजा 10 आणि 8। dx ची किंमत काढायची आहे म्हणून x चे सहगुणक काढून टाकले, y चे आहे तसे ठेवले। x च्या सहगुणकाच्या ऐवजी काय लिहिलं? स्थिरांक। आता याची किंमत काढायची निश्चयकाची। पहिल्यांदा वजा 10 गुणिले 5, वजा 10 गुणिले 5, त्याच्यातून वजा करायचे वजा 3 गुणिले 8, वजा 3 गुणिले 8। आता वजा 10 गुणिले 5, 10 पाचे 50, वजा 50। आता 8 त्रिक 24, 24 वजा येतील पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून ते होतील अधिक। आता या दोघांना भिन्न चिन्ह आहे, भिन्न चिन्ह असताना होते वजाबाकी, 50 मधून 24 वजा केले, खाली राहिले 26, 26 ला मोठ्या पदाचं चिन्ह, मोठे कोणते आहेत? 50, 50 ला वजा चिन्ह आहे म्हणून वजा 26। dx ची किंमत आली वजा 26। dy ची किंमत काढायची आहे। पहिल्यांदा आपण च्या मध्ये कोणते सहगुणक लिहिले होते? x चे y चे। आता आपल्याला dy ची किंमत काढायची आहे म्हणून y चे सहगुणक इथून गायब केले, x चे आहे तसे घेतले, y च्या ऐवजी काय लिहिले? स्थिरांक, वजा 10 आणि वजा 8 हे इथले स्थिरांक। आता या निश्चयकाची किंमत काढायची। x चे सहगुणक आहे तसेच ठेवलेले आहेत, 6 गुणिले 8 वजा 10 गुणिले 3, 8 सक 48, 10 त्रिक 30, 30 ला अधिक चिन्ह कारण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून। आता हे दोनांना समान चिन्ह आहे म्हणजे होईल बेरीज, 48 अधिक 30 78। dy ची किंमत आली 78। आता क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d, याच्यात आपण फक्त आता किमती भरायच्या। dx ची किंमत आलेली आहे वजा 26, d ची 39, dy ची 78, d ची 39। मग
13 दुणे 26, 13 39, 13 ने भाग दिला तर येतील -2/3. आता इथे कशाने भाग जातोय, 39 दुणे 78, इथं आले 2. एक्सची किंमत मिळाली -2/3, वायची 2. म्हणून मग आपल्याला समीकरणाची उकल मिळालेली आहे एक्स वाय बरोबर -2/3 आणि 2 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. पुढचं समीकरण आहे 4m - 2n बरोबर -4, 4m अधिक 3n बरोबर 16. दोन्ही समीकरणं लिहून घेतली. आधी काढायची आहे डी ची किंमत. डी ची किंमत काढताना एक्सचे सहगुणक लिहायचे, वायचे सहगुणक लिहायचे. आता इथं एक्स वायच्या ऐवजी एम एन आहेत म्हणून लिहिले एमचे सहगुणक, एनचे सहगुणक. एमचे सहगुणक 4, 4, एनचे सहगुणक 2, 3. पहिल्या समीकरणातले आणि दुसऱ्या समीकरणातले. हे आता एकदम बारीक सांगायला आपण पहिल्या प्रकरण आता हे आपण सराव संचामध्ये एकदम बारीक समजून सांगितलं आहे. इथे समजून सांगितलं की व्हिडिओ खूप मोठा होईल. मग आता या निश्चयकाची किंमत काढायची. 4 × 3 वजा 2 × 4. 4 त्रिक 12, 4 दुणे 8, 8 होईल अधिक, कारण वजा चिन्ह आहे कंसाच्या बाहेर म्हणून, आणि यांना समान चिन्ह आहेत म्हणून बेरीज, याची किंमत आली 20. आता डी एमची किंमत काढायची. एमची किंमत काढायची म्हणून इथून एमचे सहगुणक गायब केले, त्याच्याऐवजी स्थिरांक घेतले. -4 16, -4 16, आणि यांचे सहगुणक आहे तसेच ठेवले. -2 3, -2 3. इथं जे आपण घेतले होते त्याच्यावरून आपण हे लिहिले. आता -4 × 3, -4 × 3 वजा -2 × 16. 4 त्रिक 12, वजा चिन्ह येईल कारण वजा गुणिले अधिक वजा. आता 16 दुणे 32. आता हे वजा होतील पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह असल्यामुळे ते होतील अधिक. आता इथं भिन्न चिन्ह असताना होईल वजाबाकी. 32 मधून 12 गेले, खाली राहिले 20. 20ला 32चं चिन्ह, 32ला कोणतं आहे अधिक, म्हणून अधिक 20. आता काढायची आहे डी एनची किंमत. आता डी एनची किंमत काढताना इथले एमचे सहगुणक आहे तसे ठेवायचे आणि डी एनची किंमत काढायची आहे म्हणून एनचे सहगुणक बदलायचे. एनचे सहगुणक कायच्या ऐवजी काय घ्यायचे, हे स्थिरांक -4 आणि 16. आता 4 × 16 आणि -4 × 4. 16 चोक 64, 4 चोक 16. 16 अधिक झाले कारण हे वजा आले कंसात, तरी पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून ते अधिक. यांना दोन्हींना समान चिन्ह आहे, यांची झाली बेरीज, हे आले 80. डी एनची किंमत आली 80. आता पुढे क्रेमरच्या पद्धतीनुसार एम बरोबर DM/D आणि एन बरोबर DN/D. DM आलाय 20, डी पण 20, DN आलाय 80, डी आलाय 20. आपण फक्त किमती टाकल्या. 20 × 1 = 20, एम काय आला 1, आणि 20 × 1 = 20, 20 चोक 80, एन किती आला 4. समीकरणाची उकल मिळाली. एन बरोबर 1 4 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. तिसरा प्रश्न 3x - 2y बरोबर 5/2, 1/3x अधिक 3y बरोबर -4/3. पहिलं समीकरण लिहून घेतलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं. आता आपल्याला डी ची किंमत काढायची आहे. डी ची किंमत काढताना आपण एक्स आणि वायचे सहगुणक लिहितो. इथं एक्सचे, इथं वायचे. एक्सचे सहगुणक काय आहे 3, 1/3. वायचे 2 पण -2 आहे, चिन्हांसहित घेतलं -2. 3 अधिक 3. आता 3 × 3 वजा -2 × 1/3. 3 त्रिक 9. आता हे 2 आला खाली काहीच नाही म्हणजे इथं छेद आहे 1, आणि छेदांचा गुणाकार छेदस्थानी, अंशाचा गुणाकार अंशस्थानी, अशा प्रकारे गुणाकार केला जातो. म्हणून बे आणि 3 × 1 = 3, 2/3. आता हे -2/3 येतील पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून ते झाले अधिक 2/3. आता 9ला छेद काय आहे 1, त्याचा छेद आपल्याला करायचा आहे 3, कारण बेरीज करताना छेद समान पाहिजे. मग आपण छेद करून घेतला 3. 9चा छेद 3 केला म्हटल्यावर 9ला सुद्धा कितीने गुणावं लागेल, 9चा छेद 1 होता त्याला 3 ने गुणलं म्हटल्यावर 9ला सुद्धा 3 ने, 9 त्रिक 27 म्हणजे झाले 27, आणि हे 2, 27 अधिक 2 29, छेदामध्ये 3 आहे तसे 29/3. डी ची किंमत आली 29/3. काढला. आता आपल्याला काढायचं आहे dx. dx काढताना आपण
इथे एक्स डीच्या पुढे एक्स आहे म्हणून आपण एक्सचे जे सहगुणक घेतलेले होते ते बदलणार आणि त्याऐवजी स्थिरांक ठेवणार. वायचे सहगुणक आहे तसे ठेवणार. आता मग हा निश्चयक तयार झाला. निश्चयकाची किंमत आपण कशी काढतो? हा गुणाकार 5/2 गुणिले 3 त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार -2 गुणिले -4/3. आता हा गुणाकार कसा येईल? 5×3=15/2 अंशांचा गुणाकार छेदाचा गुणाकार, कारण इथं छेद 1 आहे, बे म्हणजे 15/2. आता हा गुणाकार 4×2=8 वजा गुणिले वजा अधिक होईल आणि हे 3×3=3 हे अधिक 8/3 येतील, पण कंसाच्या बाहेर वजा चिन्ह आहे म्हणून हे -8/3. मग आता वजाबाकी कसं करायची? छेद समान करून घ्यायचं. छेद काय केला आपण? 6. 3×2=6 छेद आपण 6 केला. मग काय करायचं आहे आपल्याला? इथं 2ला 3ने गुणलं म्हणून 15ला सुद्धा 3ने गुणलं, 15×3=45. इथं 3ला 2ने गुणलं म्हणून 8ला सुद्धा 2ने गुणलं, 8×2=16 आणि 45मधून 16 गेले, खाली राहिले 29. 29/6 dxची किंमत आली 29/6. आता आपल्याला काढायची आहे dy ची किंमत. आता dy ची किंमत काढायची आहे म्हणून वायचे सहगुणक बदलायचे आणि त्याच्याऐवजी स्थिरांक घ्यायचे. एक्सचे सहगुणक आहे तसेच ठेवायचे. आता हा गुणाकार करायचा 3 गुणिले -4/3 त्याच्यातून वजा करायचा हा गुणाकार 5/2 गुणिले 1/3. आता हा गुणाकार 3 गेले खाली राहिले -4. आता हा 5×1=5 आणि 3×2=6 5/6. आता -4 वजा 5/6 इथे 4ला छेद आहे 1, मग दोन्हीचा छेद आपल्याला करावा लागेल 6. मग 1ला 6ने गुणलं म्हणून 4ला सुद्धा 6ने गुणावं लागेल. 6×4=24 झाले. मग दोन्हीचा छेद झाला 6 आणि हे -24 आणि -5 म्हणजे ना दोघांना समान चिन्ह आहे, यांची झाली बेरीज. 24 आणि 5 29. 29/6 आणि दोन्हींना वजा चिन्ह आहे म्हणून इथं येतील -29/6. आता पुढे क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx/d आणि y बरोबर dy/d. आता यांच्या फक्त किमती आपल्याला टाकायच्या. dxची किंमत आली आहे 29/6, dची 29/3, dy ची -29/6, dची 29/3. आता हे 29/6 आपण आहे तसे मांडले आणि हे भागाकारात आहेत. यांचा व्यस्त घेतला तर हे आपल्याला गुणाकारात मांडता येतील, म्हणजेच भागिले उलट गुणिले. मग आपण यांचा व्यस्त केला, 3 वरती घेतले, 29 खाली घेतले. आता हे 29शी 29 गेले, 3×1=3, 3×2=6 1/2 खाली काय राहिले? x बरोबर 1/2. आता इथे -29/6 आहे तसे मांडले, यांचा व्यस्त केला 3/29. हे 29 गेले, हे 29 गेले. आता 3×1=3, 3×2=6 पण याला वजा चिन्ह आहे म्हणून इथं आले -1/2. एक्सची किंमत मिळाली 1/2, वायची -1/2 म्हणजे हे समीकरणांची उकल आपल्याला मिळाली. मग y बरोबर 1/2 -1/2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. चौथा प्रश्न 7x + 3y. हे y आपण अशी लिहूया आतापासून, y सर्व y म्हणजे तुम्हाला ते समजतील. 7x + 3y = 15, 12y - 5x = 39. पहिलं समीकरण लिहून घेतलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं, पण दुसऱ्या समीकरणात एक्सचं पद नंतर होतं ते आपण आधी घेतलंय -5x आणि वायचं पद नंतर मांडलं, कारण ax + by = c या स्वरूपात आपण ते लिहून घेतलं. आधी एक्सचं पद पाहिजे म्हणून आपल्याला. मग आपण आता डीची किंमत काढणार. इथं आपण लिहितो एक्सचे सहगुणक, इथं वायचे सहगुणक. एक्सचे सहगुणक काय आहेत? पहिल्या समीकरणात 7, दुसऱ्या समीकरणात -5. इथं पहिल्या समीकरणात 3, दुसऱ्या समीकरणात 12. आता या स्थिरांकाची किंमत काढायची. 7 गुणिले 12, 3 गुणिले -5, 12×7 = 84 वजा, आता 5×3=15. आता हे 15 वजा आहेत, एका पदाला वजा चिन्ह असल्यामुळं, पण कंसाच्या बाहेर आहे वजा चिन्ह आणि वजा अधिक म्हणून हे येतील इथं +15 आणि 84 + 15 99. डीची किंमत मिळाली 99. आता आपल्याला dxची किंमत काढायची आहे.
मग इथं डी एक्सची किंमत काढायची म्हणून एक्सचे सहगुणक बदलायचे आणि त्याच्याऐवजी स्थिरांक लिहायचे. वायचे सहगुणक आहे तसेच राहू द्यायचे. मग हा गुणाकार करायचा. 15 × 12 नंतर हा 3 × 39. 15 × 12 180, 3 × 39 117. हे वजा आहे म्हणून इथं वजा. आता 180 मधून 117 गेले, खाली राहिले 63. डी एक्सची किंमत मिळाली 63. आता डी वायची काढायची म्हणून एक्सचे सहगुणक तसेच ठेवायचे, वायचे ऐवजी स्थिरांक घ्यायचे. मग 7 × 29 आणि 15 × -5. 7 × 29 273 आणि 15×5 75. हे वजा येईल पण वजा वजा अधिक, इथं वजा चिन्ह आहे म्हणून वजा वजा अधिक म्हणून हे 75 झाले अधिक आणि यांची बेरीज झाली 348. डी वायची किंमत मिळाली 348. आता क्रेमरच्या पद्धतीनुसार एक्स बरोबर dx/d आणि वाय बरोबर dy/d. dxची किंमत 63, डीची 99, dy ची 348, डीची 99. आता 9ने इथं भाग दिला आहे. 9 × 7 = 63 आणि 9 × 1 = 9, 9 × 1 = 9. 7/11 एक्सची किंमत मिळाली. आणि इथे आपण 3ने भाग दिला आहे. 3 × 3 = 9, 3 × 3 = 9 आणि वरती 3 × 1 = 3, 3 × 3 आणि 3 × 6 = 18. म्हणजे y बरोबर 116/33. आता आता x आणि yच्या दोघांच्या किमती मिळाल्या म्हणजे समीकरणाची उकल मिळाली. मग x y बरोबर 7/11 116/33 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. पाचवा प्रश्न. x + y - 8/2 बरोबर x + 2y - 14/3 बरोबर 3x - y/4. आता इथे दोन समीकरणे आपल्याला दिलेली नाहीत. मग आपण दोन समीकरणे तयार करून घ्यायची. इथं बरोबरचं चिन्ह आहे दोघांच्या, म्हणजे इथपर्यंतचं हे एक समीकरण आपण लिहू शकतो. मग हे इथपर्यंतचे हे दोन घेऊन आपण हे एक समीकरण लिहिलं आणि नंतर आता दुसरं समीकरण आपण तयार केलं. दुसरं समीकरण कसं तयार केलं? पहिलं पद घेतलं आणि नंतर तिसरं पद घेतलं बरोबर चिन्हाच्या इकडे. हे सगळे पद समान आहेत म्हणून आपण हे पहिलं पद आणि इकडं तिसरं पद घेऊन दुसरं समीकरण तयार केलं. समीकरण 1ला आपण सोपं रूप देऊया. हे जे छेदामध्ये 2 आणि 3 आहेत ना, त्यांचा आपण तिरकस गुणाकार करूया. 3 × हे पद 3 × x + y - 8 आणि 2 × हे पद 2 × x + 2y - 14. हे y आहेत. आता 3ने या कंसाला गुणल्यावर 3 × x 3x, 3 × y 3y, 8 × 3 = 24 - 24. 8ला वजा चिन्ह आहे म्हणून. आता 2ने या कंसाला गुणल्यावर 2 × x 2x, 2 × 2y 2 × 4y 4y, 14 × 28. आता xची पद्धत जवळजवळ घेऊया. 3x हे 2x इकडं आहेत, हे इथं याच्याजवळ घेतले तर हे अधिक 2x आहेत, इथं आल्यावर होतील -2x. 3y अधिक 3y मांडून घेतले. इकडं yचं पद आहे का? आहे. अधिक 4y आहे, ते इकडं आल्यावर होईल -4y. आता बरोबर चिन्हाच्या इकडं हे -28 आहे तसे हे -24 इकडे घेतले तर अधिक 24. हे दोन्ही स्थिरांक आहेत म्हणून आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेतले. ही चलाची पदं आपण सगळे इकडे घेतली. 3x मधून 2x गेले, 1x राहिला. 3y आणि -4y यांची सुद्धा वजाबाकी होईल. 4y मधून 3y गेले, खाली राहिला 1y. yला वजा चिन्ह येईल कारण 4ला मोठ्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून. आता हे सुद्धा सगळे y. आणि इकडं भिन्न चिन्ह आहेत, वजाबाकी होईल. 28 मधून 24 गेले, खाली राहिले 4. उत्तराला 28चं चिन्ह वजा चिन्ह. हे आपल्याला तिसरं समीकरण मिळालं आहे. आता पुढचं हे दुसरं समीकरण आहे, त्याला सुद्धा आपण सोपं रूप देऊया. इथं आपण तिरकस गुणाकार करणार आहोत. 4ने या पदाला गुणूया. 4 × x + y - 8 बरोबर 2 × 3x - y या पदाला 2ने गुणणार आहोत. तिरकस गुणाकार केला आपण. आता 4ने या कंसाला गुणल्यावर 4 × x 4x,
4 गुणिले y 4 y 8 चौक 32 वजा 32 कारण 8ला वजा चिन्ह आहे. 2 ने या कंसाला गुणल्यावर 3 दुणे 6x आणि 2 गुणिले y 2y. आता x ची पद शेजारी शेजारी 4x लिहिला, हे 6x इकडं आहेत ते इकडं वजा 6x होतील. 4y लिहिले, हे 2y इकडे वजा आहे तिकडे आल्यावर अधिक 2y झाले आणि हे वजा 32 आपण बरोबर चिन्हाच्या इकडे घेणार कारण ते चलाचं पद नाही म्हणून ते झाले इकडं अधिक 32. आता इथं 4x मधून 4x आणि 6xला भिन्न चिन्ह आहेत तर इथं किती राहतील 2x, इथं होतील 6y. आता ती पुढची पायरी आहे आपण पुढे लिहिली आहे. ही आहे पुढची पायरी वजा 2x अधिक 6y बरोबर 32. आता 2 ने याला आपण जर भागलं तर बे एक बे इथं राहिला फक्त x, बे त्रिक 6 3y आणि 32ला भागलं तर 16. हे आपल्याला समीकरण मिळालं चौथं. आता तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणावरून आपण d ची किंमत घेणार. तिसऱ्या समीकरणातील x चे सहगुणक तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणातले x चे सहगुणक आपण इथं लिहिले आणि तिसऱ्या चौथ्या समीकरणामधील y चे सहगुणक आपण इथं लिहिले. आता d ची किंमत आपल्याला या स्थिरांकाची किंमत काढायची आहे. 3 गुणिले 1 आणि वजा 1 गुणिले वजा 1 अशा प्रकारे हे स्थिरांक मांडला आपण. 3 1 3 आणि वजा 1 गुणिले 1 अधिक 1 पण हे वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा 1 आणि 3तून 1 गेला खाली राहिले 2. d ची किंमत मिळाली 2. पुढे dx ची किंमत काढायची आहे आपल्याला. x चे सहगुणक बदलले तिथे लिहिले स्थिरांक, y चे सहगुणक आहे तसे ठेवले. आता वजा 4 आणि 3 वजा 4 गुणिले 3 1 वजा 1 गुणिले 16 आधी वजा 1 आणि नंतर 16. आता 4 त्रिक 12 वजा 12 येतील कारण 4ला वजा चिन्ह आहे आणि 16 गुणिले वजा 1 16 1 16 हे येतील वजा पण वजा वजा अधिक म्हणून 16 होतील अधिक आणि हे दोघांना भिन्न चिन्ह इथं होईल वजा बाकी. 16तून 12 गेले खाली राहिले 4. उत्तराला 16चं चिन्ह कारण 16 मोठे आहेत म्हणून. म्हणजे dx ची किंमत मिळाली 4. आता dy ची काढायची आहे. x चे सहगुणक तसेच ठेवले, y चे बदलून तिथं स्थिरांक लिहिले. आता 16 गुणिले 1 आणि वजा 4 गुणिले वजा 1 16 1 16 4 1 4 वजा वजा अधिक पण हे वजा चिन्ह आहे म्हणून हे वजा 4. 16तून 4 गेले 12. y ची किंमत मिळाली 12. आता क्रेमरच्या पद्धतीनुसार x बरोबर dx छेद d आणि y बरोबर dy छेद d. याच्यात आपण फक्त किमती टाकल्या. dx 4 d 2 dy 12 d 2 बे 1 बे बे 2 4 x ची किंमत मिळाली 2. y ची आता हे y आहेत बे 1 बे बे 6 12 y ची किंमत मिळाली 6. x y बरोबर 2 6 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. पुढे 6वा प्रश्न आहे. पुढील एक सामायिक समीकरणे सोडवा. पहिलं समीकरण आहे 2/x अधिक 2/3y बरोबर 1/6 3/x अधिक 2/y बरोबर 0. आता हे समीकरण आपण असं सुद्धा लिहू शकतो. पहा हे 2 जे आहेत ते इथं घेतले आणि इथं 1/x म्हणजेच बे 1 बे म्हणजे 2/x हे पद आपण असं सुद्धा लिहू शकतो. अधिक आता इथं आहेत 2/3 बाजूला काढले आणि इथं 1/y लिहिले. बे 1 बे आणि 3 गुणिले y 3y हे पद आपण अशा प्रकारे लिहिले. इथं 1/6 आहे तसं. हे आपलं समीकरण नंबर 1. आता समीकरण नंबर 2. आता हे समीकरणाची फोड आपण का केली ते आपण पुढं पाहणार आहोत. आता हे 3/x आपण 3 इथं लिहिले आणि 1/x लिहिले तर 3 1 3 आणि छेदातले x हे पद आपण असं सुद्धा लिहू शकतो. बे 1 बे आणि छेद y म्हणजे 2/y हे पद आहे 2/y पण आपण ते 2 इकडं कॉमन काढले आणि इकडं 1/y लिहिला आणि इकडं 0 हे आपण दुसरं समीकरण अशा प्रकारे लिहिलं. आता समीकरण 1 आणि समीकरण 2 मध्ये 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n मानू. यासाठी आपण हे समीकरण अशी फोडून लिहिली आहेत. नसती फोडून लिहिली तरी सुद्धा आपण असे समीकरण लिहून घेतले तरी ही पायरी आपल्याला लिहायला जरा अवघड जाते म्हणून आपण ही पायरी अशा प्रकारे फोडून लिहिली. आता 2 आहे तसे 1/x च्या ऐवजी m मांडलाय म्हणून इथं 2m अधिक 2/3 आहे तसे
एक छेद वायच्या ऐवजी n मांडला म्हणून n आणि 1/6 आहे तसे याला नंबर दिला समीकरण नंबर 3. आता इथं 3 आहे तसे 1/x ऐवजी m अधिक 2 आहे तसे 1/y ऐवजी n आणि हा 0 पुढचा आहे तसा याला समीकरण नंबर 4. दोन्ही समीकरणांमध्ये आपल्याला mचे किंवा nचे कुठल्या तरी एका चलाचे सहगुणक सारखे करायचे आहेत. यांच्यात कुठलेच सहगुणक सारखे नाहीत. मग आपण दोन्ही समीकरणाला याला 3 ने गुणलं आणि याला 2 ने गुणलं तर इथं 6 होतील, इथं पण 6 होतील. म्हणजे आपण mचे सहगुणक सारखे करू म्हणून आपण पुढे लिहिलंय. मग समीकरण 3ला 3 ने व समीकरण 4ला 2 ने गुणू. मग 3 ने गुणल्यावर हे नवीन समीकरण मिळालं. दुसऱ्या समीकरणाला 2 ने गुणल्यावर हे आपल्याला नवीन समीकरण मिळालं. 3 दुणे 6, 2 दुणे 4 आणि 2 शून्य 0 अशा प्रकारे. आता सहगुणक सारखे झाले. आता आपण या 6व्या समीकरणामधून 5वं समीकरण वजा केलं की आपल्याला यांची किंमत काढता येईल. म्हणून आपण मग समीकरण 6मधून समीकरण 5 वजा करू असं लिहिले. समीकरण 6 मांडलं, त्याच्यातून 5 वजा केलं. इथं वजा चिन्ह आहे म्हणून सगळ्या पदांची चिन्ह बदलली. अधिक 6m वजा 6m दोन्ही कट झाले. इथं अधिक 4n अधिक वजा 2n, 4मधून 2n गेले, खाली राहिले 2n आणि 0मधून वजा 1/2 गेले, खाली राहिले वजा 1/2. आता भागाकारात म्हणजेच याचा आपल्याला व्यस्त घेऊन इथं असं करावं लागेल. वजा 1/2 इथं 1/2 आहे तर इथं 1/2 मांडावं लागेल कारण याचा व्यस्त करावा लागेल. इथं 2/1 आहे, वर अंशात येतील 1, छेदात येतील 2 आणि इथं 1 गुणिले 1 1, 2 गुणिले 2 4, वजा 1/4. n बरोबर काय मिळालं आपल्याला? वजा 1/4. यांची किंमत आता 1/4 ही समीकरण 4मध्ये ठेवू. कुठल्याही समीकरणात ठेवली तरी चालेल. चौथं समीकरण लिहिलं. 3m आहे तसे, 2 आहे तसे, यांची किंमत टाकली. 0 आहे तसा, 3m आहे तसे, 2 1 2, 2 दुणे 4 म्हणजे इथं राहिले फक्त 1/2. ते आहेत वजा 1/2. 0 आहे तसा. 3m बरोबर आता हे 1/2 इथं वजा आहेत, बरोबर चिन्हाचे इकडे घेतले झाले अधिक 1/2. m बरोबर आता 1/2 आहे तसे. आता हे 3 इकडे घेतले तर ते होतील भागाकारात आणि भागाकार उलट गुणाकार म्हणजे याचा व्यस्त घेतला. 3/1चा 1/3 झाले. आता m बरोबर 1 गुणिले 1 1, 3 दुणे 6, m बरोबर 1/6 ही किंमत मिळाली. आता आपल्याला m आणि n च्या किमती मिळाल्या, पण आपण m आणि n काय मानलं होतं? 1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n. हा y. आता त्याची किमती आपण पुन्हा त्याच्यात टाकून देऊ. 1/x m ची किंमत टाकली, 1/y n ची किंमत टाकली, 1/4. आता 1/x यांचा व्यस्त केला तर x येईल, याचा व्यस्त केला तर 6 येतील. व्यस्त म्हणजे काय? उलटे, अंशातले छेदात, छेदातले अंशात. आणि याचा पण व्यस्त करू. इथं राहील फक्त y आणि इथं वजा 4 म्हणजेच x आणि y च्या किमती मिळाल्या. म्हणजेच मग हे काय केलं आपण? दोन्ही बाजूंची व्यस्त घेऊन मग xy बरोबर 6 वजा 4 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. दुसरं उदाहरण, त्यातलं पहिलं समीकरण 7/2x अधिक 1 अधिक 13/y अधिक 2 बरोबर 27. दुसरं समीकरण 13/2x अधिक 1 अधिक 7/y अधिक 2 बरोबर 33. आता हे पहिलं समीकरण आपण लिहून घेतलं, त्याला नंबर दिला. आता हे पहिले समीकरण सुद्धा आपण फोडून लिहिलंय. हे 7 इकडे घेतले आणि इथं 1/2x अधिक 1 घेतला. इथं सुद्धा 13 आपण समोर घेतले आणि इथं 1/2y अधिक 2 घेतले. आता हे समीकरण आपण फोडून का लिहितो? कारण आपल्याला 1/2x अधिक 1 बरोबर m आणि 1/y अधिक 2 बरोबर n ही पदं ही चल घ्यायची आहेत म्हणून आपण अशा प्रकारे फोडून लिहिली ही पदं. हे कशी लिहिली आहेत फोडून मी पहिल्या उदाहरणात समजून सांगितलं आहे. बरोबर 27 आहे तसे हे समीकरण सुद्धा आपण फोडून लिहिणार. 13 बाजूला काढणार आणि 7 बाजूला काढणार. दुसरं समीकरण सुद्धा आपण तशा प्रकारे लिहून घेतलं. आता समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/2x अधिक 1 बरोबर m व 1/y
y अधिक 2 बरोबर n मानू. आता पहिल्या समीकरणात 1/2x अधिक 1 बरोबर m मानला म्हणून इथे आले 7m अधिक 13n बरोबर 27. याला नंबर दिला समीकरण नंबर 3. दुसऱ्या समीकरणात इथं 13 आहे तसे या पदाऐवजी m अधिक आहे तसे 7 आहे तसे या पदाऐवजी n आणि 33 आहे तसे याला नंबर दिला 4. आता सहगुणकांची आदला बदल होते तेव्हा आपण काय करतो, आधी बेरीज करतो आणि नंतर वजाबाकी करतो. म्हणून आपण पहिल्यांदा दोन्ही समीकरणांची बेरीज केली. आता दोन्ही समीकरणं मांडली त्यांची बेरीज. आता इथं बेरीज आहे म्हणून खालच्या पदांची चिन्ह बदलली नाहीत. 13 आणि 7 20, 20m, 13 आणि 7 20n, 27 अधिक 33 60. आता 20ने सगळ्यांना भागलं तर m 20 जातील m अधिक n बरोबर 20 त्रिक 60. आता समीकरण 4 मधून 3 वजा करू. एकदा बेरीज एकदा वजाबाकी. चौथं मांडलं, तिसरं त्याच्यातून वजा केलं. वजा आहे म्हणून सगळ्या पदाची चिन्ह बदलली. 13तून 7 गेले 6m. आता इथं 13तून 7 गेले 6n, पण इथं 13ला वजा चिन्ह आहे म्हणून इथं वजा चिन्ह. 33 मधून 27 गेले 6. आता इथं 6 आणि सगळ्यांना भागलं तर 6 गेले 6 0 म्हणजे इथं राहील m. 6 भागिले 6 1 म्हणजे इथं राहील फक्त m. 6 भागिले 6 गेले मग इथं राहिला फक्त n. 6 1 6 इथं राहिला 1. आता हे मिळालं आपल्या समीकरण नंबर, हे एक समीकरण मिळालं. इथं 4 पर्यंत झाले होते, हे 5वं आणि हे 6वं. आता 5 आणि 6 यांची आपण बेरीज केली तर आपल्याला कोणत्या तरी एका चलाची किंमत मिळणार आहे म्हणून आपण 5 आणि 6ची बेरीज केली. यांच्या दोघांचे सहगुणक सगळ्यांचे सारखे आहेत म्हणून. मग इथं 2m आले अधिक n वजा n गेला 3 अधिक 1 4. आता m बरोबर हे 2 इकडे घेतले तर भागाकारात होतील 4 2 दुणे 4 म्हणून m ची किंमत मिळाली 2. आता m बरोबर 2 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवू कारण आपल्याला n ची किंमत काढायची आहे. मग हे समीकरण 5 लिहिलं, त्याच्यात m ची किंमत टाकली 2n आहे तसा 3 आहे तसा. n इथं ठेवला 2 इकडे घेतला, इथं अधिक आहे इकडे आल्यावर वजा झाला. n आहे तसा ठेवला, 3तून 2 गेले 1, n ची किंमत मिळाली 2. पण n आणि n आपण काय मानले होते, ही पद म्हणजे m आणि हे पद म्हणजे n मानलं होतं. आता हे आहेत y अधिक 2. आता हे पद आहे तसं लिहिलं, m ची किंमत 2 टाकली, हे पद आहे तसं लिहिलं, n ची किंमत 1 आलेली आहे त्याच्यात टाकून दिली. आता इथं आपण तिरकस गुणाकार करायचा आहे. हे 1 गुणिले इथं 1 हे म्हणजे हे इथं राहील 1. मग 1 बरोबर हे 2 वरचे गुणिले हे पद 2x अधिक 1. इथं सुद्धा आपण तिरकस गुणाकार केला. इथं 1 छेद आहे, 1 गुणिले 1 1 आणि 1 गुणिले हे खालचे y अधिक 2. तिरकस गुणाकार केला आहे आपण. आता हे एकदा समजून घेऊया. 1 आहे तसा बे दुणे 4x 1 बे 1 बे बे 1 बे इथं 2 आहेत बे 1 बे. आता हे 2 बरोबर चिन्हाचे इकडे घेतले तर होतील वजा 2 आणि वजा 2 आणि 1 किती झाले, भिन्न चिन्ह असताना झाली वजाबाकी. 2 1 गेला, खाली राहिला 1, उत्तराला 2चं चिन्ह इथं राहिला वजा 1 आणि इथं राहिले फक्त 4x. आता हे समजून घेऊया. 1 ने 1 अंशाला गुणल्यावर फक्त y अधिक 2 राहतील, इकडे 1 आहे तसा. हा आता 2 इकडं आपण इकडे घेतले तर हे वजा 2 होतील आणि वजा 2 मधून 1 गेला वजा 1 राहिला, y बरोबर राहिलं इथं वजा 1. आता इथं 4 इकडं होते ते आपण इकडे घेतले, इथं फक्त वजा 1 होता, वजा 1/4 आले कारण 4 इथं गुणाकारात होते, हे आले भागाकारात. इकडं वजा 1 बरोबर y आहे तसे ठेवले. आता हा x इकडे घेतला आणि हे इकडे घेतले फक्त, म्हणजे x बरोबर वजा 1/4 आणि y बरोबर वजा 1 मिळाले आपल्याला. x आणि y च्या किमती मिळाल्या, म्हणजेच मग x y बरोबर वजा 1/4 आणि वजा 1 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. पुढचं तिसरं उदाहरण 148/x अधिक 231/y बरोबर 527/xy. दुसरं समीकरण 231/x अधिक 148/y बरोबर 610/xy.
पहिलं समीकरण लिहिलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं. आता जी दोन्ही समीकरणे आपल्याला दिसत आहेत ती ax अधिक by बरोबर c स्वरूपात नाहीत. मग ती दोन्ही समीकरणे आपण ax अधिक by बरोबर c या स्वरूपात म्हणजेच दोन्ही समीकरणांना दोन चलातील रेषीय समीकरणांचे स्वरूप देऊ. आता हे समीकरण आपल्याला छेदातला xy काढायचा आहे. मग सगळ्या पदांना जर आपण xy ने गुणलं तर छेदातला xy आपल्याला काढता येईल. म्हणून आपण सगळ्या पदांना xy ने गुणलंय. प्रत्येक पदाला xy ने गुणून 148 छेद x ला xy ने, 231 छेद y ला xy ने, 527 छेद xy ला xy ने गुणलं. आता हा x गेला, हा x गेला, इथं राहिले 148 छेद y. आता हा y गेला, हा y गेला, इथं राहिले 231 छेद x. हा xy गेला, हा xy गेला, इथं राहिले 527. याला समीकरण नंबर 3 नाव दिलं. आता पुढच्या दुसऱ्या समीकरणाला सुद्धा प्रत्येक पदाला xy ने गुणलंय. मग आता गुणल्यावर हा x गेला, हा x गेला, इथं राहिले 231 y. हा y गेला इथून, हा y आहे, हा y गेला, हा y गेला, इथं 148 x राहिले. हा xy गेला, हा xy गेला, इथं 610 राहिले. आपल्याला चौथं समीकरण मिळालं. आता दोन्ही समीकरणांमध्ये सहगुणक सारखे आहेत का? नाही, सहगुणकांची आदला बदल झाली आहे. तेव्हा काय करायचं, एकदा बेरीज एकदा वजाबाकी. मग आता बेरीज केली, 3 आणि 4 यांची बेरीज करू. बेरीज मांडली, 148 छेद 131, 379 y. आता यांची सुद्धा बेरीज केली, 379 x आली. यांची बेरीज केली, 1137 आली. आता 379 ने सगळ्यांना भागलं तर हे 379 गेले, इथं राहिले y, हे गेले, इथं राहिले x, आणि याला भागल्यावर आले 3. म्हणजे प्रत्येक पदाला 379 ने भागले. याला आपण समीकरण नंबर 5 नाव दिलं. हे समीकरण आपल्याला मिळालं. आता पुढचं समीकरण, आता एकदा 4 मधून 30 वजा केलं, एकदा बेरीज केली, आता वजाबाकी करायची. 231 मधून 148 वजा झाले, खाली राहिले 83 y. 231 मधून 148 गेले, खाली राहिले 83 x. पण आता इथं 231 ला वजा चिन्ह आहे म्हणून हे झाले वजा 83 x. मोठ्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून. इथं 710 मधून 527 गेले, खाली राहिले 83. आता 83 ने प्रत्येक पदाला भागल्यावर इथं राहिला फक्त y, इथं राहिला x, आणि इथं 83 एक 83, इथं 1. हे आपल्याला 6वं समीकरण मिळालं. काय केलं, प्रत्येक पदाला 83 ने भागले. आता 5 आणि 6 यांची आपण बेरीज केली, कारण x ची किंवा y ची किंमत आपल्याला मिळेल. दोघांचे सहगुणक सारखे आहेत म्हणून. मग आता बेरीज केल्यावर इथं झाले 2y, y अधिक y अधिक x वजा x कट झाले, 3 अधिक 1 4. 2y बरोबर 4. मग y बरोबर 2 इकडे आले तर झाले भागाकारात, 2 दुनी 4 म्हणजे y बरोबर 2. y बरोबर 2 ही किंमत समीकरण 5 मध्ये ठेवली. 5वं समीकरण लिहिलं, y बरोबर 2 लिहिले, x आहे तसे 3 आहे तसे. आता x इकडे ठेवले, 2 इकडे घेतले, वजा 2 झाले, x बरोबर 3तून 2 गेले 1. x ची y ची किंमत मिळाली. म्हणजेच xy बरोबर 1 आणि 2 ही दिलेल्या एक सामायिक समीकरणांची उकल आहे. चौथं उदाहरण, 7x वजा 2y छेद xy बरोबर 5, 8x अधिक 7y छेद xy बरोबर 15. पहिलं समीकरण लिहिलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं. त्यांना नंबर दिले 1 आणि 2. आता पहिल्या समीकरणाला आपण सोपं रूप द्यायचे. कसं देता येईल, हा xy जो आहे तो दोन्हींचा छेद सारखा आहे. म्हणजेच 7x ला सुद्धा छेद xy आहे, 2y ला सुद्धा छेद xy आहे. म्हणून आपण लिहिलं 7x छेद xy वजा 2x छेद xy बरोबर 5 आहे तसे. आता हा x गेला, हा x गेला, इथं वरती राहिले 7, खाली राहिला फक्त y. आता हा y गेला, हा y गेला, वरती राहिले 2 आणि खाली राहिला x. आता इथं 7 बाजूला काढले तर इथं राहील 1 छेद y, 7 आणि 1 छेद y. मग 7 आहे तसे आणि 1 छेद y ऐवजी आपण घेतला n, म्हणून 7n वजा इथं 2 बाजूला काढले तर 1 छेद x राहील. मग इथं 2m, 1 छेद xच्या ऐवजी m घेतलाय म्हणून 2m आणि 5 आहे तसे. याला आपण समीकरण नंबर 3 नाव दिलं. आता समीकरण दुसरं जे आहे याला आपण सोपं रूप देऊया. हे समीकरण दुसरं आहे. आता हे 8x छेद xy, दोन्हींना छेद xy आहे म्हणजे 8x छेद xy अधिक 7y छेद xy असं आपण लिहू शकतो. मग हा x गेला, वरती राहिले 8, खाली राहिला y, हा y गेला, वरती राहिले 7, खाली राहिला x, इकडचे 15 आहे तसे. आता
1/x बरोबर m आणि 1/y बरोबर n मांडल्यास आता इथं 8 बाजूला घेतले तर इथं राहील 1/y म्हणजेच 1/y ऐवजी आपण n घेतलाय म्हणून 8n आणि इथं 7 बाजूला घेतले तर 1/x आणि 1/x ऐवजी m घेतला तर 7m आणि हे 15 आहे तसे. याला समीकरण नंबर 4 नाव दिलं. तिसऱ्या आणि चौथ्या समीकरणामध्ये n आणि m चे एकाचे सुद्धा सहगुणक सारखे नाहीत म्हणून आपल्याला सहगुणक सारखे करायचे आहेत. मग आपण काय केलं, तिसऱ्याला 7ने आणि चौथ्याला 2ने गुणलं. मग तिसऱ्याला 7ने गुणल्यावर हे आपल्याला नवीन समीकरण मिळालं. चौथ्याला 4ने गुणल्यावर आपल्याला हे नवीन 6वं समीकरण मिळालं. आता इथं आहेत का सहगुणक सारखे, m चे सहगुणक सारखे आहेत. मग आपण हे mचा लोप करण्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, बेरीज का वजाबाकी, दोन्हींना भिन्न चिन्ह आहेत. जर आपण वजाबाकी केली तर यांची चिन्ह सारखी होतील. मग आपल्याला इथं बेरीज करावी लागेल. मग आपण दोन्हींची बेरीज केली. मग पहिलं 5वं समीकरण मांडलं, त्याच्यात 6वं मिळवलं. 49 n 16 n 65 n वजा 14m आणि अधिक 14m कट झाले. 35 अधिक 30 65 इकडे घेतले तर होतील भागाकारात. 65 1 65 यांची किंमत मिळाली 1. यांची किंमत आता समीकरण 3 मध्ये भरूया म्हणजे m ची किंमत मिळेल. तिसरं समीकरण दिलं, यांची किंमत टाकली. 7 1 7 2m आहे तसे 5 आहे तसे. आता हे 2 वजा 2m आहे तसे ठेवले. हे 7 इकडे घेतले ते झाले वजा 7 वजा 2m आहे तसे. 7तून 5 गेले वजा 2. 7ला मोठ्या पदाला वजा चिन्ह आहे म्हणून 2m आहे तसे इथं झाले वजा 2. m इकडे ठेवला वजा 2 इकडे घेतले तर हे भागाकारात झाले आणि बे 1 बे वजा भागिले वजा अधिक म्हणून 1 आला अधिक. m ची किंमत मिळाली 1. m ची किंमत मिळाली 1. परंतु आपण m काय मानलं आहे 1/x आणि n काय मानलं आहे 1/y. m यांच्या किमती आपण काढल्या, त्या किमती आपण याच्यात टाकूया. 1/x बरोबर m ची किंमत 1, 1/y बरोबर n ची किंमत 1. y. आता यांचा व्यस्त केला तर इथं राहील x, इथं 1. यांचा व्यस्त केला तर छेदात येईल 1 म्हणजेच इथं राहील फक्त y, इथं 1 म्हणजे x आणि y बरोबर 1 1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. 5 1/2 कंसात 3x अधिक 4y अधिक 1/5 2x वजा 3y बरोबर 1/4. दुसरं समीकरण 5/3x अधिक 4y वजा 2/2x वजा 3y बरोबर वजा 3/2. पहिलं समीकरण लिहून घेतलं, दुसरं समीकरण लिहून घेतलं. आता समीकरण 1 आणि 2 मध्ये 1/3x अधिक 4y बरोबर m आणि 1/2x वजा 3y बरोबर n ठेवू. पहिल्या समीकरणामध्ये इथे 1/3x अधिक 4y बरोबर m ठेवलं तर इथे राहतील 1/2 आणि m. 1/3x अधिक 4y बरोबर m म्हणून m अधिक इथे 1/5 n आणि 1/4 आहे तसे. याला समीकरण नंबर 3 नाव दिलं. आता दुसऱ्या समीकरणात 5 इथे 1/3x अधिक 4y बरोबर m ठेवलं तर इथे राहतील फक्त 5 आणि हे m. 1/3x अधिक 4y बरोबर m म्हणून m वजा इथे 2 n आणि हे 3 वजा 3/2 आहे तसे. याला नंबर दिला समीकरण नंबर 4. आता समीकरण नंबर 3ला आपल्याला सोपे रूप द्यायचं आहे. छेदामधले आपल्याला अंक काढून टाकायचे आहेत. मग छेदामधले अंक काढण्यासाठी यांचा लसावी काढावा लागेल. मग 5 चोक 20. मग 20ने सगळ्यांना गुणलं तर छेदामधले अंक आपले निघून जातील. म्हणून मग आपण सगळ्या ह्या तिसरं समीकरण लिहून घेतलं, त्यातली सगळ्या पदांना 20ने गुणलं. 20ने गुणल्यावर बे 1 बे 10 20 आणि 10 गुणिले m 10m अधिक 5 1 5 5 चोक 20 आणि n गुणिले 4 4n 4 1 4 4 5 20 इथं राहील फक्त 5. याला समीकरण नंबर 5 नाव दिलं. आता चौथ्या समीकरणाला पण सोपे रूप देऊ आपण. जे चौथं समीकरण आहे त्यातले छेदातले 2 आपल्याला काढायचे आहेत. मग हे 2 जे आहेत ते आपण इथं भागाकारात आहेत, इकडे घेतलं गुणाकारात होतील. मग हे 2 आपण हे चौथं समीकरण लिहून घेतलं, हे 2 आपण इकडे घेतले ते झाले गुणाकारात. मग 2 गुणिले 5m वजा 2n
इकडे राहिले फक्त वजा 3. 5 दुणे 10 यम वजा 2 दुणे 4 यन वजा 3 आहे तसे. हे 6वं समीकरण याला नाव दिलं. आता या आणि या समीकरणामध्ये सहगुणक दोन्ही पदांचे सारखे आहेत. आता बेरीज केली तर एका चलाची किंमत आपल्याला मिळून जाईल, म्हणून आपण यांची करूया दोन्हींची बेरीज. 10 यम झाले 20 यम अधिक 4 यन वजा 4 यन कट झाले. 5 वजा 3, 5तून 3 गेले, खाली राहिले 2. यम बरोबर हे 20 इकडं आले भागाकारात. 2 1 2 2 10 20. यम बरोबर 1/10 आले आणि 2 1 2 2 10 20. यम बरोबर 1/10. आता यनची किंमत काढायची म्हणून ही यमची किंमत आपण समीकरण नंबर 5 मध्ये ठेवली. समीकरण 5 लिहून घेतलं. 10 यमची किंमत टाकली. 4 यन आहे तसे 5 आहे तसे. आता 10 10 गेले, इथं राहिला फक्त 1. हे अंशात आहेत, हे छेदात आहेत. 10 10 कट झाले, इथं राहिला 1. 4 यन 5. 4 यन इकडे ठेवले, अधिक इकडं आला वजा 1 झाला. 5तून 1 गेले 4. यन इकडं ठेवला, 4 इकडे गुणाकारात आहे, तिकडे आल्यावर भागाकारात. 4 1 4. यनची किंमत मिळाली 1. परंतु आपण यन आणि यम कशासाठी मांडले होते? 1/3x अधिक 4y बरोबर यम आणि 1/2x वजा 3y बरोबर यन मानलं होतं. मग यन आणि यमच्या किमती आपण टाकून घेतल्या. आता इथं तिरकस गुणाकार केला. 10 1 10 आणि हे इकडं 3x अधिक 4y गुणिले 1 तेवढेच येतील, म्हणून 3x अधिक 4y गुणिले 1 3x अधिक 4y. आणि इकडे सुद्धा आपण तिरकस गुणाकार केला आहे. 1 आला छेद नाही म्हणजे 1 1 गुणिले 1 1. इथं आला 1 आणि हे वरचा 1 गुणिले हा कंस येईल फक्त. म्हणजे हे समीकरण नंबर 7 मिळालं आणि हे समीकरण नंबर 8 मिळालं. आता या दोन्हीमध्ये सहगुणक सारखे आहेत का? कुठल्या एका पदाचे नाही. मग आपण सहगुणक सारखे करून घेऊया. मग 7ला 3 ने गुणूया आणि 8ला 4 ने गुणूया. मग 7ला 3 ने गुणल्यावर हे समीकरण मिळालं, 8ला 4 ने गुणल्यावर हे दुसरं समीकरण मिळालं. आता इथे वायचे सहगुणक सारखे झाले. मग आता यांची बेरीज करावी लागेल. वजाबाकी केली तर यांचे पुन्हा चिन्ह बदलतील आणि हे यांचा लोप होणार नाही वायचा, म्हणून मग यांची बेरीज केली. 9 मांडलं, त्यात 10 मिळवलं. 9 आणि 8 17x अधिक 12y वजा 12y कट झाले. 30 अधिक 4 34. x इकडं ठेवले. 17 इकडे घेतले, ते आले भागाकारात, इथं गुणाकारात होते. आणि 17 1 17 17 2 34. एक्सची किंमत मिळाली 2. आता वायची काढायची आहे, म्हणून मग वायची किंमत एक्सची किंमत 8 मध्ये ठेवली. समीकरण नंबर 8 लिहिलं, त्यात आपण एक्सची मिळालेली किंमत टाकली. 2 गुणिले 2 2 ही एक्सची किंमत. 3y आणि 1 आहे तसे. 2 दुणे 4 वजा 3y 1 आहे तसे. आता 4 इकडे ठेवले, वजा 3y इकडे घेतले, तर ते झाले अधिक 3y. हा 1 अधिक आहे, इकडे आल्यावर झाला वजा 1. 4तून 1 गेला, खाली राहिले 3. ते इकडे लिहिले, 3y इकडे लिहिले. आता y आहे तसा ठेवला. 3 इकडे भागाकारात आहे, इकडे गुणाकारात आहे, इकडे आल्यावर झालं भागाकारात. 3 1 3. वायची किंमत मिळाली 1. x आणि वायच्या दोन्हींच्या किमती मिळाल्या. मग आपण लिहिणार x y बरोबर 2 1 ही दिलेल्या एकसामायिक समीकरणांची उकल आहे. आता या संकीर्ण प्रश्नसंग्रहामधला 7वा प्रश्न फक्त राहिला आहे, तो आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूयात.